गणेशोत्सव तोंडावर आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावरच एक नाव हे नेहमी आपल्या लक्षात राहतं, ते म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई। कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना जाऊन आज 1 वर्ष आणि 1 महिना पूर्ण झालेला आहे। लालबागच्या मंडळासाठी ते आपल्याला अनेक देखावे साकारताना, कलाकृती साकारताना पाहायला मिळालेले आहेत आणि एकूणच नेमक्या त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत। आपल्यासोबत आहेत मानद सचिव सुधीर साळवी सर, लालबाग गणेशोत्सव मंडळाचे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, किती वर्ष एकूण तुम्ही 1 वर्ष जाऊन त्यांना झाला आहे, किती मिस करता आहे, काय नेमक्या आठवणी आहेत तुमच्या? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 91व्या वर्षात आता पदार्पण केलेलं आहे। हा उत्सव 91व्या वर्षातला आहे। सातत्याने मागील 15 वर्ष नितीन देसाई या उत्सव मंडळाशी जोडले गेलेले होते। कला दिग्दर्शक म्हणून त्यांची जगभरात ख्याती होती आणि कला दिग्दर्शक म्हणून आमची स्टेज सजावट असेल, मुख्य प्रवेशद्वार असेल, याच्यामध्ये प्रचंड मोठं मंडळाचं नुकसान झालं आणि नेहमीच त्यांची या संपूर्ण कामकाजामध्ये वर्षभर वाट म्हणजे आम्हाला प्रतीक्षा होती की नितीन देसाई येत आहेत, काम करत आहेत, त्यांचं ते स्टेजवरचं वावरणं आणि एक खूप वेगळा कलाकार जो अतिशय जीवाभावाने मंडळ देखील स्वतःचं समजायचा, त्याची लालबागच्या राजावर देखील खूप श्रद्धा होती आणि त्यामुळे खूप जिव्हारी लागला ते सगळं। नेमकी कामाची पद्धत कशी असायची? तुमचा दर वर्षाचा संबंध आलेला आहे, मागच्या वर्षी पण ते एकूणच कलाकृती उभी करून ते आपल्याला गेल्याचं पाहायला मिळालं। नेमका कामाचा कसा संबंध? मागील वर्षीची कलाकृती ही राजा श्री शिव छत्रपती म्हणजे 350 वर्ष राज्याभिषेकाला झाली, ती अतिशय हुबेहूब त्यांनी ती मेघडंबरी साकारली होती। यापूर्वी देखील शीशमहल साकारला होता, चांद्रयानाचा देखावा, त्यानंतर पर्यावरणपूरक देखावे, अतिशय कलात्मक असे देखावे आणि त्यांच्या ज्या काही आयडियाज होत्या अतिशय भन्नाट अशा आयडियाज असायच्या। एक 15 वर्षापूर्वी ते आले होते, एक पॅड होतं, एक कोरा पेपर त्यांच्या हातात होता आणि कला दिग्दर्शक काय असतो, नुसतं एक पेन्सिल घेऊन 2 फुटाची एक सरळ लाईन त्यांनी ओढली होती माझ्यासमोर। मी अवाक होतो की म्हणजे कला दिग्दर्शक आणि कलाकार काय असावा। हे नितीन देसाई एक ओरिजिनल कलाकार आणि त्यात एक आपला मराठी कला दिग्दर्शक इतका मोठा जगभरात ज्याने नाव कमवलं होतं। आताही मला वाटते ऑस्करमध्ये देखील त्यांचा ट्रिब्यूट श्रद्धांजली त्यांना वाहण्यात आली। म्हणजे एवढा मोठा कलाकार आज आपल्यात नाही आहे आणि लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये कला दिग्दर्शक म्हणून एक जी मोठी पोकळी निर्माण झाली ती कधी भरून नाही येणार। नेमका काय काही किस्से आठवतात तुम्हाला जेव्हा ते काही इथं वावरायचे किंवा काम करायचे त्यावेळेस? किस्से म्हणजे ते या सर्व कामामध्ये स्वतः जीव ओतून काम करायचे आणि एक त्यांची जी खासियत होती ना की एक 70-80% काम पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला नितीन देसाई फायनल टच द्यायचे ना, ते इतकं अप्रतिम असायचं ना की म्हणजे आपण एखादी कलाकृती साकारताना लक्षात द्यायचं नाही की या कलाकृतीत नक्की काय असेल, पण ज्याला फायनल टच ते शेवटच्या 5-7 दिवसात स्वतः उभा राहून सर्व त्यांच्या कलाकारांचा जो समूह असायचा त्यांच्यामध्ये ते जे फायनल टच द्यायचे ना ते प्रचंड अप्रतिम काम होतं। म्हणजे मी तर स्वतः 15 वर्ष सातत्याने त्यांच्याबरोबर होतो या ठिकाणी लालबागच्या राजाचा पदाधिकारी म्हणून आणि त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवलेला आहे आणि कामाची पद्धत, कलेमध्ये खूप मोठं नाव आणि खूप मोठा हानी झालेली आहे मंडळाची आमची। एकूण म्हणजे जे देखावे तुम्ही साकारायचे म्हणजे त्यांच्याकडनं निवडले जायचे, त्यांच्याकडनं सजेस्ट केले जायचे की तुम्ही पण त्यामध्ये सांगायचं की आम्हाला हा देखावा पाहिजे, त्या हिशोबाने बनवून द्या वगैरे? हे लालबागचा राजा मंडळ आमची टीम पूर्ण आणि नितीन देसाई असं एक समन्वयाने व्हायचं। एखादा काय करंट विषय आहे का किंवा अन्य काही एक सामाजिक विषय आहे का, जसं अंतराळ म्हणजे चांद्रयानाचा विषय होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक होता, असे जे काही विषय सुचायचे आणि त्याच्या वेळेला मग ते कामकाज सुरू करायचे। पण सांगण्याची गोष्ट अशी होती की गणेशोत्सव झाल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर तातडीने ते यायचे आणि ती एक मोठी तयारी म्हणजे इतकं आत्मीयतेने ते काम व्हायचं की असं वाटतं की बाबा गणेशोत्सव सुरू झाला की 2 महिने अगोदर असं नाही, तर दिवाळीमध्येच पुढचा देखावा आमचा ठरतो आणि त्या पद्धतीने ते कामकाजाला सुरुवात होते। यंदा एकूण कोणाच्या हस्ते संपूर्ण देखावा असेल किंवा सजावटीचं काम जे आहे ते होताना आपल्याला दिसतंय? याला YPD म्हणजे योगेश पोपट डिझाईन म्हणून आहेत आणि त्यांच्याशी आम्ही समन्वय केला आणि त्या पद्धतीने आता संपूर्ण कामकाज सुरू आहे। आपण बघत असाल की आता हे सगळं गणेशोत्सवाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे
पण आज आपण लालबागच्या राजाचं मुख्य प्रवेशद्वार पाहिलं तर त्यांनी जो काही फ्रान्स महोत्सव गाजवला होता फ्रान्सला नितीन देसाई यांनी, आणि ते जे काही अश्व म्हणजे आपलं हत्ती त्या ठिकाणी लावले होते, आजही आम्ही तो एक मानस ठेवला की ह्याही वर्षी दादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी जे हत्ती आहेत ते त्या पद्धतीने साकारूया, आणि तशीच संकल्पना यावर्षी आम्ही केली आणि ती खऱ्या अर्थाने दादांना अजून एक श्रद्धांजली राहील मंडळातर्फे. नितीन चंद्रकांत देसाई गेले आहेत, मात्र त्यांचं काम असेल, त्यांनी दाखवलेल्या कलाकृती असतील, त्या आजही आपल्या स्मरणात आहेत. कॅमेरामॅन इरफान शेखसह अभिषेक म्हराड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.